सन्माननीय सदस्य संजयजी केलकर यांनी जी लक्षवेधी उपस्थित केलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या बाबी या सत्य आहेत। यामध्ये भारतीय वायुदल तल कान्हेरी हिल येथील समन्वय समितीच्या बैठकीत मामा बांजे दर्ग्याजवळील बांधकाम विस्तारीकरण व अनधिकृत बांधकाम निष्कासन करण्याच्या बाबत चर्चा करण्यात आली। त्याप्रमाणे वनखंड क्रमांक 1144 येथील अतिक्रमणाबाबत हजरत पीर मामू बांजे दर्गा ट्रस्ट विरोधात वन विभागाने गुन्हा नोंदवला। सदर प्रकरणात सहाय्यक वन संरक्षक उत्तर येऊर यांनी दिनांक 7/7/2023 रोजी उपरोक्त क्षेत्रातील 561.60 चौरस मीटर अतिक्रमण कब्रस्तान वगळून ट्रस्टने स्वखर्चाने 8 दिवसाच्या आत काढून टाकण्याचे आदेश निर्गमित केले। परंतु त्यामधल्या काळामध्ये उच्च न्यायालय मुंबई येथे सदर ट्रस्टने दाखल केलेला रीट याचिका क्रमांक 10,548/2023 पुढील सुनावणीपर्यंत उपरोक्त अतिक्रमण निर्मूलनास अंतरिम स्थगिती आदेश मान्य न्यायालयाने पारित केले। 25/8/2023 रोजी दिनांक 11/10/2023 रोजी सुनावणीमध्ये देखील उपरोक्त अतिक्रमण निर्मूलनास अंतरिम स्थगिती आदेश कायम ठेवण्यात आले। प्रस्तुत प्रकरणी 5/12/2023 रोजी वन विभागातर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले। हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। त्या अनुषंगाने पाठपुरावा वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत। ज्या दिवशी या गोष्टीचा निवाडा येईल त्या दिवशी कारवाई निश्चितपणे होईल। राहिला सन्माननीय सदस्य संजय केलकर यांनी येऊर परिसरामध्ये असलेले बंगले हॉटेल मोटेल याचा विषय काढला। वन खात्याच्या बाहेर खाजगी जागा आहेत, त्या खाजगी जागावर बांधलेले मोटेल हॉटेल याच्यावर बंगले याच्यावर कारवाई वन खाता नाही करू शकत। त्या परिसरात असलेले महानगरपालिका वगैरे त्यांनी ती कारवाई करायची आहे। वन खात्याच्या अंतर्गत असल्या तर त्या ठिकाणी कुठलेही हॉटेल मोटेल बंगला घोडागाडी तिथे ठेवली जाणार नाही, एवढं मी संजयजी केलकरांना आश्वासित करतो। अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय, याच्या संदर्भामध्ये त्या तिकडे वायुसेनेचा एक एअरफोर्स बेस आहे आणि एअरफोर्स बेसच्या बाजूला अशा प्रकारचे अतिक्रमण हे किती धोकादायक असते याची कल्पना आपण करू शकता। उच्च न्यायालयामध्ये जरी हा याचिका दाखल असेल तरी सरकारने उच्च न्यायालयाला आपण विनंती करून आपल्या वकिलाच्या मार्फते याची प्रायोरिटी सुनावणी घेऊन याचा निर्णय करण्यात यावा अशी विनंती सरकारने केली पाहिजे। न्यायाधीश मध्ये आपल्या सूचनेनुसार अधिकारी वर्गाला सांगितले जाईल की माननीय न्यायालयाला या निष्कासन करण्याच्या प्रक्रियेची निकड कशी आहे हे निश्चितपणे तिथे सबमिट केलं जाईल। अध्यक्ष महोदय, संजयजी केलकर यांनी सांगितलेली बाब गंभीर आहे। त्या ठिकाणी दिरंगाई झालेली ही वस्तुस्थिती आहे। परंतु आता सांगण्याची गरज खातं कॉन्स्टंट असतं, परंतु आता हे या खात्याचा मंत्री म्हणून मी सध्या 2-2.5 महिन्यामध्ये आणि ही लक्षवेधी आज झालेली या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा करून या बाबतीमध्ये आपल्या मार्फत म्हणजे वन खात्यामार्फत माननीय न्यायालयाला ह्या गोष्टीचं निश्चितपणे गांभीर्य त्या ठिकाणी पुटअप केलं जाईल आणि मग न्यायालयाकडून आदेश मिळवण्याचा प्रयत्न करू।